गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण UHचे जे PYQ असतात NCERT पुस्तकावर येतात ते आपण बघणार आहोत. आता पहिला प्रश्न आलेला आहे तुम्हाला, डैश डैश पहाड़ी इलाका है, यहाँ बारिश बहुत होती है, बर्फ भी पड़ती है, ये मकान पत्थर और लकड़ी से बने होते हैं. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बारिश होते म्हणजे पाऊस होतो आणि तिथे काय बर्फ पण पडतो आणि जे मकान असतात जे घरं असतात ते कशापासून बनले असते, लाकडापासून, लकडी से बनी होते. तर हे कुठे आहे? मनालीमध्ये आहे. कुठे आहे? मनालीमध्ये. ज्याने NCERT टॉपिक आणि अध्यापनशास्त्र समजून घेतलं ते उत्तर आपोआप देऊ शकतो. कुठे? मनालीमध्ये. तिथे लाकडाची घरं बनली जातात. प्रश्न दुसरा, जे NCERT वरचे जे प्रश्न असतात ना तेच अध्यापनशास्त्रावर पण येतात ट्रान्सफर करून. प्रश्न दुसरा, वैशाली कहती है हमारे यहाँ बारिश बहुत कम होती है और गर्मी खूब पड़ती है. हमारे घर मिट्टी के घेरों म्हणजे काय? गोलाकार. मिट्टी के घेरों से बने होते हैं. छत कटीली झाड़ियों से बनी होती. छत म्हणजे काय? वरचा जो भाग आहे घराचा तो काय आहे? कटीली झाडी म्हणजे झाडांच्या ज्या काट्या असतात त्यांच्यापासून बनवली जाते. तर कुठे आहे हे? राजस्थानमध्ये घरं बनवली जातात. काय असतात? कटीली झाड़ियों से बनी होती है. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा काय म्हणतोय बघा, कटीली झाड़ियों के बीच या मेहंदी के झाड़ियों में अपना घोंसला कौन बनाता है. म्हणजे जे काटाळे झाडं असतात आणि किंवा मेहंदीचे झाडं असतात याच्यामध्ये आपला घोंसला म्हणजे खोपा कोण बनवतं? तर कोणता पक्षी? फाकता. कोण बनवतो? फाकता. त्याला डव पक्षी पण म्हटलं जातं. प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा काय म्हणतोय? बैसाखी त्योहार कहाँ से संबंधित है. बैसाखी. तो बैसाखी त्योहार कुठे आहे? पंजाबशी संबंधित आहे. पंजाबशी संबंधित आहे. कोणचा? बैसाखी त्योहार. त्याच्यानंतर तामिळनाडू से संबंधित त्योहार. आता तामिळनाडू जे राज्य आहे त्यांच्या संबंधी कोणता त्योहार आहे हे आपल्याला विचारले. तामिळनाडू जे राज्य आहे त्या तामिळनाडू राज्यासंबंधी जो व्यवहार आहे त्याला पोंगल असं म्हटलं जातं. कोणता? पोंगल. बैसाखी कुठे? पंजाबमध्ये. ओणम कुठे? केरळमध्ये. छठ पूजा कुठे? बिहारमध्ये. कळालं? प्रश्न सहावा काय म्हणतोय? बाघ हमसे तुलना में कितनी गुना बेहतर देख सकता है. म्हणजे जे वाघ असतो तो वाघ काय करतो? जी गोष्ट आपल्याला दिसते ना तर त्याला ती 6 पटीने आपल्यापेक्षा चांगली दिसते. तर किती पटीने? 6 गुणा. किती? त्याचं उत्तर काय असेल? 6 गुणा. त्यानंतर ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी बघा तुम्हाला नोट्स मराठी आणि हिंदीमध्ये पण मिळतात आणि हिंदी आणि मराठी विश्लेषण मिळतं. प्रवेश फी फक्त 1000 रुपये. त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 याचे सर्व विषय घेतले जातात. या मोबाईल नंबरवर संपर्क करा 9561 99 34 66. फक्त प्रवेश फी 1000. सगळा सिलेबस कंप्लीट करून मिळेल फक्त 1000 रुपयामध्ये. ही काही एका महिन्याची फी नाही तर पूर्ण कोर्सची फी किती आहे? फक्त 1000 रुपये. त्याच्यानंतर आलेले पोचमपल्ली. पोचमपल्ली हा एक साडीचा प्रकार आहे. ज्यांनी बॅच लावलेली त्यांना माहिती आहे. पोचमपल्ली कहाँ से संबंधित है. तर पोचमपल्ली तेलंगणा राज्य से संबंधित है. ते तेलंगणा राज्यामध्ये पोचमपल्ली या गावामध्ये साडी बनते म्हणून त्यांना पोचमपल्ली साडी हे नाव दिलं गेलेलं आहे. खेजड़ी का पेड़. आता खेजड़ी का पेड़ कहाँ से संबंधित आहे? खेजड़ी का पेड़ जे आहे ते राजस्थान से संबंधित आहे. कहाँ से? राजस्थान. राजस्थानमध्ये खेजडीच्या नावाची झाडं आहेत आणि मग त्या झाडांवरूनच त्या गावाला खेजडी हे नाव पडलेलं आहे. प्रश्न 9 हा आहे हत्ती जो टॉपिक आहे याच्यावर आलेले. हत्तियों के बारे में गलत कथन क्या है. हत्तियों के बारे में गलत कथन काय विचारलंय? गलत कथन. अध्यापनशास्त्रावर प्रश्न. झुंड की नेता बुजुर्ग हत्नी होती है. म्हणजे एक आपल्याला गलत विचारलेलं. पहिलं तर बरोबर आहे कारण झुंड की नेता कोण आहे? बुजुर्ग नेता असतात. बरोबर आहे. एक झुंड में 10 से 12 मादा हत्नी और बच्चे होते. हे पण बरोबर आहे कारण एक झुंडमध्ये काय असतात? 10-12 मादा हत्ती आणि त्यांचे मुलं असतात. सी ऑप्शन काय म्हणतंय?
हत्ती दिन में 2 या 3 घंटे सोता है, हे पण बरोबर दिलेले. डी ऑप्शन काय म्हणते बघा, झुंड का नेता नर हत्ती होता है. पण झुंड का नेता नर हत्ती नसतो, तर झुंडचा नेता कोण असतो, जी बुजुर्ग हत्तीनी असते, फिमेल, ती नेता असते. म्हणजे हे चुकीचं आहे आणि आपल्याला नेमकं चुकीचंच विचारलं होतं, म्हणून ऑप्शन डी हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10वा, अपनी गर्दन 270 डिग्री तक घुमा सकता है. घुमा सकता है इथे काय घुमा सकता है. तर कोण आहे, जे आपली जी मान आहे ते 270 डिग्री पर्यंत काय वळू शकतो. तर कुठला पक्षी आहे, कुठला वळू शकतो, बाज का, अजिबात नाही. गिद्ध का, अजिबात नाही. चमगादड़ अजिबात नाही. तर उल्लू हा जो आहे तो उल्लू काय आहे, आपली जी गर्दन आहे तो 270 डिग्री पर्यंत काय करू शकतो, फिरू शकतो. म्हणजे आपण मान किती फिरू शकतो, पण तो काय करतो, म्हणजे गोलाकार फिरू शकतो. किती, 270 डिग्री पर्यंत मान ही वळून बघू शकतो. बघा हे 10 प्रश्न होते. याच्यामधले तुम्ही जेवढे असे तुम्हाला अध्यापन शास्त्रावर 15 ते 16 प्रश्न, कंटेनवर तुम्हाला 12 ते 13 म्हणजे असे मिळून तुम्हाला 30 प्रश्नांचं UES विचारलं जातं. लाईक करा व्हिडिओ सगळ्यांनी आणि बॅच जॉईन करा. हे सगळे टॉपिक तुम्हाला तिथे उपलब्ध होतील.